त्या रात्री हॉटेल ट्रायडनमध्ये ASL मी आणि माझी टीम करत होती, कारण 28 तारखेला देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान ट्रायडनमध्ये एका कार्यक्रमासाठी येणार होते. 9:30ला वी फिनिश्ड ASL आणि घरी जाऊन मी जेवत करत होतो, कारण युनिफॉर्मवरच होतो, संपलेला होता माझा सगळा बंदोबस्त, पण भूक लागलेली आणि पत्नी जेवण देत होती. 9:45ला आय गॉट कॉल फ्रॉम डॉक्टर व्यंकटेशम सर, माझे ॲडिशनल CP, की विश्वास रश टू लिओपोल्ड, तिथं फायरिंग चालू आहे आणि आपला काहीतरी कॉन्स्टेबल इंज्युअर झाला आहे. लिओपोल्ड म्हटल्यानंतर मी गोंधळलो की सर समथिंग इज रॉंग. मला गँगवॉरमधनं वगैरे असेल असं त्यांनी सांगितलं. म्हटलं मी रश करतोय, पण लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की साधारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये लिओपोर्टे अशा नावाचं इनपुट आलेलं होतं, LEOPORT, आणि ते DGP ऑफिस किंवा हायकोर्ट असू शकेल आणि तिथं काहीतरी घातपात होऊ शकतो. पण मी माझ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हे लिओपोर्टे हे साम्य दिसत नाही, कारण त्या लिओपोल्डमध्ये बियर प्यायला आणि चिकन खायला सगळ्या फॉरेनचे लोक येतात. त्यामुळं 26ला अटॅक झाला. 24 आणि 25 तारखेला मी माझ्या अधिकाऱ्यांसह आणि महानगरपालिकेच्या गाड्यांसह त्या कुलाबा कॉजवेवरचे 193 हॉकर्स काढले. त्यामुळे प्रधान कमिशनने आमची चौकशी केली. त्यांनी ह्याच्यासाठी आम्हाला क्रेडिट दिलं की प्रोॲक्टिव्ह ॲक्शनमध्ये आतमध्ये 11 लोक मारले गेले, परंतु बाहेरच्या रँडम फायरिंगमध्ये एकही व्यक्ती जखमी किंवा मृत्युमुखी पडला नाही, कारण लोकांना तिथनं बाजूला होता आलं, गोंधळ निर्माण झाला नाही. बाहेरच्या बाजूला म्हणजे त्यांना पळता आलं, एस्केप करता आलं. त्यामुळे लिओपोल्ड काहीतरी वेगळं असेल एवढं सांगताना मी मेट्रो थिएटर पास करत होतो, तोपर्यंत त्यावेळेचे DGP AN रॉय सर आणि त्यावेळेचे CP हसन गपूर सर दोघांचाही फोन आला. विश्वास रश टू ताज. ताजमध्ये एक सिनियर IAS ऑफिसर अडकलेल्या होत्या, त्यांचा फोन आला आणि त्यांच्या फोनवरती AK-47च्या फैरींचे आणि ग्रेनेड ब्लास्टचे आवाज येत होते, असं मला स्पेसिफिक सांगितलं. माझ्या प्रकाश पडला, कारण ताज म्हटल्यानंतर ताज आणि 6 अदर प्लेसेसबद्दल पण काहीतरी घातपात होईल, म्हणजे स्पेसिफिक काय नव्हतं, पण असं काहीतरी होईल असं 28 सप्टेंबरला आम्हाला लिहून आलेलं होतं. त्यामुळे मी 29 आणि 30 सप्टेंबर, म्हणजे 29 सप्टेंबरला तर मी 9 तास त्या ताज हॉटेलमध्ये जाऊन त्या पूर्ण हॉटेलचा अभ्यास केला. चॅलेंजेस कसे सामोरे जायचे, म्हणजे वेगवेगळी उदाहरणं माझ्या आयुष्यातली मी उदाहरणं सांगतोय, कारण एक खूप छान पुस्तक आहे आर्ट ऑफ वॉर नावाचं, सुंझूचं, ISV पूर्व 520 साली त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की देर इज, म्हणजे खूप छान त्यांनी कसं शत्रूला सामोरे जायचं. इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी, यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 battles. यू आर गोइंग टू विन एव्हरी ऑफ द बॅटल. If you know yourself and you do not know about your enemy, you will suffer defeat after every victory. And if you neither know yourself nor your enemy, you will be succumb to in every battle. तुमचा 100% प्रत्येक युद्धात पराभव होणार आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यामुळे मी त्या 29 सप्टेंबरला 9 तास त्या हॉटेलची बारकाईनं रेकी केली होती. कोपरा त्याची पेरिफेरल सिक्युरिटी आपल्याला माहिती आहे, रस्त्यावरच आहे तिथं, पेरिफेरी तर कंपाऊंड पण नाही आहे त्याला. त्याचे नॉर्थ कोट गेट, म्हणजे स्पेसिफिक मी सांगितलं नॉर्थ कोट गेट आहे, काचेचं गेट आहे, त्याला आयर्न ग्रिल लावा. त्याच गेटमधनं तेच काचेचं गेट तोडून 9:38 2 अतिरेकी घुसताना आपल्याला दिसतात. म्हणजे मी त्याला फोर्ट बनवण्याच्या सूचना 28 सूचना दिलेल्या होत्या. म्हणजे त्यात VoIP नेटवर्क बंद करण्यापासून ते CCTVमध्ये मॉनिटर बसण्यापासून सगळ्या बारकाईन फायर स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर्स या सगळ्यांच्या बाबतीत सूचना दिलेल्या होत्या. त्याचा अभ्यास असा मला फायदा झाला. मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाईम, लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाईम. शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. आपल्या आयुष्यात कुठलंही चॅलेंज यायच्या अगोदर, म्हणजे कधी आपण आराम केला सगळं, आता मुलांनी जर नुसतंच इंस्टाग्राम आणि काय स्नॅपचॅट आणि काय त्या टिंडर सगळ्या साईटवर जाऊन बिझी झाले की त्यांना त्याचं बिल नंतर फाडावं लागतं. वेळ आपण वायफळ घालवला, मुलांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात. त्यामुळे ते आयुष्यातले प्रत्येक चॅलेंजेस वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतील, परिपेक्षामध्ये असतील, डायमेन्शनमध्ये असतील, पण ते कसे मीट करायचे तर आपण आपल्या पीस टाईममध्ये अभ्यास. मला आठवतं आहे 15 ऑगस्टला मी माझ्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं, किंवा हे सगळे कॅज्युअल कॉल येतात, हुक्स कॉल्स आपण म्हणतो, की बॉम्ब ब्लास्ट झाला, इथं कुठंतरी बॉम्ब ब्लास्ट होणार, तिथं ते कॅज्युअली घ्यायचं नाही. अमेरिकेमध्ये 9/11 नंतर ब्रोकन विंडो सिस्टम आहे, की खिडकीची काच फुटली तरी प्रिपेअर्डनेससह तिथं रिस्पॉन्ड केलं पाहिजे. रिस्पॉन्ड करताना प्रिपेअर्डनेस असली पाहिजे, रिहर्सल्स असल्या पाहिजेत, आणि मग तयारी नशी, म्हणजे खिडकीची काच फुटली तरी टेररिस्ट अटॅक झाला अशा पद्धतीने तुम्ही जा. त्यामुळे तयार, मी म्हटलं एक दिवस आपली लांडगा आला रे आला अशी परिस्थिती झाल्यास नवल होणार नाही आहे. आणि त्या दिवशी 10 लांडगे पाकिस्तानमधले LETनी ट्रेन केलेले ते आले आणि आपले 166 लोकांचा जीव घेऊन गेले. 304 लोक जखमी झाले. त्यात 18 पोलीस अधिकारी, आर्मीचे अधिकारी, NHGचे अधिकारी, होमगार्ड, माझ्याबरोबर आलेला राहुल शिंदे SRPFचा कॉन्स्टेबल, तो शहीद झाला. ते ज्यावेळेला मला कळलं की ते ताजमध्ये आहे, त्यामुळे हे सगळं माझ्या बॅकग्राऊंड उभं राहिलं. आय मीन आय रीच्ड मेन गेटमधनं
2 अतिरेकी घुसलेले होते आणि नॉर्थ कोर्ट गेटमधनं 2. पण गोंधळाची परिस्थिती होती. माझा इन्स्पेक्टर तर म्हटला की 100च्या वर अतिरेकी आहेत. आणि मग मी निर्णय घेतला, कारण रिअर गेट तिथं सुनील कुडियादी नावाचा सिक्युरिटी चीफ आहे त्याचा हॉटेलचा, तो वाट बघत सर दे आर किलिंग पीपल. एक्झॅक्टली 9:53 13व्या मिनिटाला 9 अतिरेकी घुसल्यानंतर मी तिथं पोहोचलो. माझा बॉडीगार्ड अमित खेतले, त्याला 3 गोळ्या 3 वाजताच्या गोळीबारामध्ये लागल्या. सुदैवानं त्याचं ऑपरेशन व्यवस्थित झालं, तो जगला, पण अतिशय थिन झालेला, एकदम बारीक. म्हटलं जस्ट लीड अस प्रॉपरली, कुठं आहेत आणि कसे आहेत, आपण पोझिशन घ्यायची. पण टॉप फ्लोअरला पोझिशन इज मोर इम्पॉर्टंट. वरती मला टॉप फ्लोअरला घेऊन चल, कारण ताज माहीत आपल्याला 2 मजले बांधलेले आहेत आणि त्यानंतर हॉलो आहे. जे पहिलं 2च मजल्याचं हॉटेल होतं, नंतरचे 4 मजले नंतर बांधण्यात आलं. नवीन हॉटेल तर 70sमध्ये बांधलं, हे 1905ला बांधलं, उलट्या दिशेनं बांधलं. म्हणजे मॅप पण उलटा ठेवला होता काहीतरी. ते स्विमिंग पूल पुढच्या बाजूला पाहिजे होते, पाठीमागच्या बाजूला. कारण स्विमिंग पूल एरियातनं आम्ही घुसलो एक्झिटमधनं. पहिल्या मजल्यावर 2 मुली जखमी अवस्थेत होत्या, त्यांना हॉस्पिटलला पाठवलं. आणि 2nd फ्लोअरवरती रॉयल स्टेअरकेसवरती 3 पाठमोरे अतिरेकी क्रिस्टल हॉलकडे जाताना दिसले. क्रिस्टल हॉलमध्ये लग्न चालू होतं, अमित वेट स्पर्श असतील, आय रिमेंबर. आणि तिथं त्या 3 अतिरेक्याला सुनील कुडियानी दाखवल्यानंतर त्या वॉलचा सहारा घेऊन 3 राऊंड आम्ही फायर करू शकलो बॅटल कॉक पोझिशनमध्ये. यात एक इंज्युअर झाला की ज्याच्यामुळं, कारण ते अतिरेकी त्यामुळे क्रिस्टल हॉलमध्ये घुसू शकले नाहीत आणि तिथं मॅसेकर होऊ शकलं नाही. त्यामुळे आमच्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक देण्यात आलं. त्यानंतर 6वा मजला मी घ्यायला सांगितला, कारण तिथनं ते गायब झाले. आम्हाला AK-47च्या बसला त्या भिंतीने आम्हाला वाचवलं, कारण फायरिंग करून आम्ही शेल्टर घेतला आणि त्या बसनंतर ते गायब झाले, कुठं दिसत नव्हते. म्हणून म्हटलं टॉप फ्लोअरला घेऊन चल. टॉप फ्लोअरला आम्ही गेलो. 6व्या मजल्यावर आम्ही सगळे ते करमबीर खान, त्यांच्या फॅमिलीची रूम सगळे ठोठावलेली आहेत. देर इज CCTV फुटेज. पण कुणी उघडत नव्हतं. गोंधळाची परिस्थिती, पोलीस आहेत का टेररिस्ट आहेत. सगळे मजले चेक करून मी खाली आलो. मला वाटलं पळून गेले ते. आणि मग त्या परिस्थितीत सगळे गेट मॅन करताना मग एक ग्रेनेड ब्लास्ट त्या रॉयल स्टेअरकेसच्या जवळ झाला. मग ते वरती आहेत. मग हे 2 कॉन्स्टेबल समाधान मोरे आणि राहुल शिंदे, त्या दोघांना आणि PI ढोले आणि PSI काकडे घेऊन त्यांना घेऊन आम्ही वरती परत 6वा मजला नॉर्थ विंगमधला चेक करायला गेलो, कारण साऊथ विंग आम्ही चेक केलेले होते, पण तरीही दिसत नव्हते. नंतर खाली आलो. नंतर मग CCTV कंट्रोल रूममध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला, जिथं कुणी मॉनिटर्स नव्हता. मी मॉनिटर ठेवायला स्पेसिफिक सांगितलेलं होतं की इथं मॉनिटर असल्याशिवाय CCTV रूमचा उपयोग काय. दिसलं पाहिजे ना कोण, आपल्याला ते दिसतंय. ते लिओपोल्डकडनं 2 टेरेस तिकडून चालत येताना त्या CCTVमध्ये दिसतात. त्यामुळं तिथनं मग आम्ही मुवमेंट मॉनिटर केला आणि CPंना पोझिशनची माहिती दिली की 6व्या मजल्यावर मला 630 आणि 631 रूमच्या बाहेर 3 टेररिस्ट 5 लोकांना बंधक बनवलेल्या अवस्थेमध्ये मारत बटनी खाली घेऊन येत होते. त्यावेळेला CPनी सूचना दिली, विश्वास कीप देम पिन डाऊन, नेव्हल कमांडोज आर ऑन द वे. म्हटलं ठीक आहे सर, वी आर डुईंग दॅट सर. कारण आमचे सगळे कॉन्व्हर्सेशन हे कंट्रोल रूमला रेकॉर्ड होतात, म्हणजे जे काही वायरलेस जे असतं ते. विल नॉट अलाउ देम टू कम डाऊन दो वी डाय. आणि ते आमचं बॅटल 2:45 चालू राहिलं. ज्या वेळेला ते खाली यायचा प्रयत्न करायचे, आम्ही 2-3 राऊंड फायर करत राहायचो. त्यांना कळायचं नाही आम्ही कुठं, कारण आम्हाला CCTVचा फायदा होता. पण हे साधारण 2:45ला त्यांनी आमचं लोकेशन ओळखलं आणि ग्रेनेड ब्लास्ट एवढे केले की पूर्ण फ्लोअर तो पेटला. कारण आपल्याला माहिती आहे बांधकाम सगळं लाकडाचं आहे, इंटेरियर सगळं. ते पेटल्यानंतर लाईट गेली, सगळा जाळ आणि धूर. आता जळून मरणार त्यापेक्षा बाहेर जाऊन लढून मरूयात म्हणून आम्ही बाहेर लँड पोझिशन मिळालं. पण 4थ्या मजल्यावर त्यांनी आमच्यावर बस्ट फायर केला. अंधारात काही दिसलं नाही. मी, राजवर्धन, माझा बॅचमेट, आम्ही सगळ्यात पुढं लीड करत होतो. आम्ही बॉलरूमपर्यंत पोहोचू शकलो, पण पाठीमागची टीम स्प्लिट करून पाठीमागच्या दरम्यान आली. पण त्या फायरिंगमध्ये अमितला 3 गोळ्या लागल्या. राहुल त्याच ठिकाणी शहीद झाला. त्याच्या गावाचं नाव राहुल शिंदेनगर आता केलेलं, गेल्या 4-5 महिन्यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात त्याचं गाव आहे. 21 वर्षाचा मिसरूड हिनं फुटलेला मुलगा. दुनिया में मिल जाएंगे सनम कहीं, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में लिपट कर सोने में सिमट कर मरे है कई, लेकिन तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. त्या रात्री तो जुनून, म्हणजे कामटे सर ते ईस्ट रिजनचे, ते इथून AK-47 म्हणजे ते एकटेच वेल प्रिपेअर्ड असतात ना अधिकारी, तसे ते तिथून तिकडे आले होते ईस्ट रिजनवर. त्यामुळे ड्युटीचा कॉल, मग त्याच्यासाठी प्रिपेअर्डनेस कशा पद्धतीनं तयारी कशी करायची, ते वॉर टॅक्टिक्स सगळ्या होती. पण त्यावेळेची युद्धजन्य परिस्थिती आणि आम्हाला या मोठ्या अधिकाऱ्यांना, करकरे सर, साळसकर, शशांक शिंदे, 18 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शहीद व्हावं लागलं. 166 इनोसंट लोक गेले. हे सिग्नल्स, मग ती अवेअरनेस आपली रोज. कारण एक खूप छान शेर आहे की यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या. यदि इसका जवाब हाँ है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है. तुमचा नंबर दुसरा असतो. डोळे उघडे ठेवून आपण सभोवतालच्या परिस्थितीकडे पाहणं. जे चॅलेंज आहे मुख्य म्हणजे कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, जे गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल म्हणजे ड्रग्सचा ट्रेड जो आहे
यातला तो $1000 बिलियन वरती गेलेला आहे. सायबर क्राईम आणि ड्रग सिंडिकेटचं ट्रेड हे मेन चॅलेंजेस आहेत आपल्यासमोरच्या आजकालचे. त्याच्या बाबतीत आपण घराघरात जागरूक राहिला. आज प्रत्येक सिनियर सिटीजन, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिलेला सायबर स्टॉकिंगला सामोरे जावं लागतं, सायबर बुलिंगला सामोरे जावं लागतं, चिटिंगचे, OTFचे किती अवेअरनेस, एज्युकेशन आणि त्यानंतर एन्फोर्समेंट. त्यामुळे आपण प्रत्येकानं शहाणं होऊन आवाज उठवणं, ती चॅलेंजेस सामोरे. महिलांची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा झालेला आहे. कारण मी सर्वे वाचत होतो, महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षामध्ये 7,528 रेपच्या केसेस दाखल झाल्या आणि त्यातल्या 2230 आहेत त्या 12 ते 16 या 4 वयोगटातल्या मुली आहेत. सेक्शुअल क्राईम, पोक्सो या सगळ्या गोष्टी डील करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आहे, पण त्या प्रोॲक्टिव्हली बंद करा. कारण घरात असणारं वातावरण आणि घरात 70% केसेस या घरात होत आहेत, हे खूप भयावह आहे. आम्ही निर्भया स्क्वॉड्स, म्हणजे मी कोपर्डी इन्सिडेंट झाली आपल्याला माहीत असेल, खूप भयंकर घटना घडली आणि त्यानंतर मी निर्भया स्क्वॉड हा प्रयोग वेस्टर्न महाराष्ट्रात केला. 3 वर्षामध्ये आम्ही 70,000 लोकांना बुक केलेलं आहे ऑन रेकॉर्ड. म्हणजे वॉर्निंग देण्याची पण त्यात आम्ही सिस्टम, ती शी टीम्स नावाचा एक खूप चांगला कॉन्सेप्ट आहे, सिक्युरिटी फॉर हर इज एन्श्युअर्ड हैदराबादमध्ये. त्याच्या बेसिसवरती ही स्क्वॉड्स बनवली. त्यात प्लेन ऑफिस, म्हणजे पोलीस असतील तर डेफिनेटली सुरक्षित वाटत असतं, पण पोलीस नसताना सुरक्षेचं कवच कसं तयार करताय याचा तो प्रयोग होता. म्हणजे प्लेन क्लोथमध्ये आमची महिला कर्मचारी, आमच्याकडे आता 30% महिला अधिकारी आणि कर्मचारी आहेत आणि यंग मुली आहेत, त्यामुळे त्यांना डिकॉय म्हणून युनिफॉर्ममध्ये न पाठवता जीन्स टी शर्टमध्ये डिकॉय म्हणून पाठवायचं. मग कोण मॉलेस्टर, प्रिडेटर, टीजर आहे तो ऑटोमॅटिक कळतो. म्हणजे आणि त्या फास्ट ट्रॅकवरती केसेस, म्हणजे उदाहरणार्थ मी आळंदी माझ्याकडे होतं, आळंदीच्या घाटावरती खूप टीजरची तक्रारी असतात, महिला आंघोळ करतात म्हणून. तिथं आमची लेडी कॉन्स्टेबल पाठवली, ती जीन्समध्ये त्यासाठी टीजर आला. मग त्याला थोडंसं काय कसं आहे, मग बोल चल, ते सगळं आम्ही व्हिडिओ कॅमेरे दिले त्यांना. व्हिडिओ कॅमेरामध्ये ते सगळं रेकॉर्ड झालं आणि पाठीमागं 2 पुरुष कॉन्स्टेबल छुप्या व्यवस्थेत होतेच, त्याला पकडला. 24 तासात आम्ही ती केस चार्जशीट केली आणि 14व्या दिवशी जजनी त्याला 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आणि $5,000 दंड. अशा अनेक आम्ही फास्ट ट्रॅकवरती केसेस घेतल्या. तर प्रोॲक्टिव्ह, कारण अवेअरनेस आणि एज्युकेशनवरती कालच माझ्या SP आहे शर्मिष्ठा वालावलकर, तिचा मला फोन आला. कारण आम्ही हॉस्टेल सगळे व्हिजिट करायला लावले आणि आश्रमशाळेच्या कुरुळूप नावाच्या शाळेत माझी लेडी ऑफिसर तिथं सब इन्स्पेक्टर गेली, तिनं भाषण दिलं की असं करायचं, गुड टच, बॅड टच, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि तिथल्या मुलीनं त्या निर्भया स्क्वॉडच्या इन्चार्जला पत्र लिहिलं, एका मुलीनं नाव न लिहिता, की सगळ्या आमच्या मुलींचं शोषण इथले संस्था चालक आणि सगळे इथले 3-4 त्यांचे जे लेफ्ट राईट आहेत ते करतात. त्या लेडी ऑफिसरनी मला कळवल्यानंतर आम्ही त्याची कॉन्फिडेन्शियल स्टेटमेंट त्या मुलींची घेतली. 22 मुलींच्यावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्या आरोपींना कालच कोर्टाने 20 वर्षाची शिक्षा दिली. ती प्रोॲक्टिव्हली आम्ही केस दाखल केली. हे प्रोॲक्टिव्हली आपण विचारलं पाहिजे, कारण ते घुसमट जे आहे ना, इथं सुद्धा निर्भया स्क्वॉड्स आम्ही बनवले, पण सक्षम प्रोजेक्ट राबवला, ज्यामध्ये काउन्सिलिंग सेंटर, त्या निर्जा बिर्ला मॅडमने आम्हाला खूप चांगली मदत केली. एम्पॉवर नावाचं तो 5 सक्षम नावाची काउन्सिलिंग सेंटर बनवली. त्यात 23 सायकियाट्रिस्टनी येऊन आम्हाला मदत केली, ज्या विक्टिम्स ऑफ सोशल क्राईम, विशेषतः मुली, लहान मुलं, त्यांच्याशी मग संवाद करून त्यांना त्या ट्रॉमामधनं बाहेर काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी SP होतो पुण्याला आणि त्यावेळेला शिक्रापूर, आपल्याला पुणे तर प्रगत म्हणतो आपण, सगळ्या सोशल रिफॉर्मची जननी. आणि त्या ठिकाणी शिक्रापूर पोलीस स्टेशनला गेलो, त्यावेळेला 3 मुली घेऊन एक आई बसलेली होती 9वारीमध्ये. सगळ्यात मोठी मुलगी असेल 8 वर्षाची, दुसरी असेल 5 वर्षाची आणि तिसरं बाळ होतं मांडीवर. तर मी सिव्हिल ड्रेसमध्ये गेलो होतो, तिनं मला काय ओळखलं नाही. मी म्हटलं, का ताई, कशासाठी आलीस? ठीक आहे बोलायला, त्या तोंडात असा ते 9वारीचा बोळा धरून ठेवलेला होता. तेवढ्यात इन्स्पेक्टरला त्यांनी पाहिले की SP आले, त्यांनी कडक सॅल्यूट ठेवला. त्यावेळेला तिच्या लक्षात आली कोणतरी मोठा साहेब आहे हा, आणि तिनं मग तो बोळा बाजूला केला. बोलताच येत नव्हतं, कारण तो पुढचे दातच पडलेले होते तिचे. तिने मला 5-6 दात असे दाखवले, तिने घेऊन आलेली ती दात. म्हटलं, काय झालं, कुणी मारलं तुला, काय ॲक्सिडेंट झाला? दाताचा जिभेचा संबंध असला बोलता येत नव्हतं. मग ती मुलगी मोठी होती 8-9 वर्षाची, तिला काय कळत नव्हतं. पण ती म्हटली की दादा, साहेब नाही, दादा आम्हाला ना, ते आमच्या आईला ना आम्हाला भाऊ देता येत नाही ना, म्हणून बाबांना आईच्या तोंडात वरवंटा घातला. पुरुष असल्याची लाज वाटली, संताप झाला. मी इमिडिएटली इन्स्पेक्टर म्हणाले, तिला हॉस्पिटलला पाठवायच्या ऐवजी तू इथं कशाला ठेवलं? आता इमिडिएटली 307चा गुन्हा दाखल करायचा, अटेम्प्ट टू मर्डर, आणि तिच्या नवऱ्याला माझ्या समोर आणून आतमध्ये टाकायचं. तिच्या लक्षात आलं की आपल्या नवऱ्याला तो काहीतरी जेलमध्ये टाकायची हा साहेब भाषा करतो. तिने माझे पाय धरले आणि म्हटली, साहेब मला कुठे जेलमध्ये वगैरे टाकायचं नाही, त्याचं फक्त मला दारू पिऊन मारतो ते मारणं माझं बंद करा, नांदणं माझं सुखानं राहू दे, नाही तर मी पुरीनं घेऊन काय विहिरीत उडी मारू का?
ही परिस्थिती अजूनही आहे ग्रामीण भागात. आपल्याला हे चकचकीत जग दिसत असलं ना, ते फसवं जग आहे. 2 वेगवेगळ्या दुनिया आहेत. तर त्या आपल्या मुलींना वाचवण्यासाठी, त्यांना सक्षम बनवण्यासाठी ग्रामीण भागातली परिस्थिती जी आहे ना, ती खूप फ्रस्ट्रेटिंग आहे. मी IG औरंगाबाद होतो, 5 वर्ष दुष्काळ पडला होता 2016 आणि मला त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदयांनी एक सुइसाईडची केस झाली होती म्हणून व्हिजिट करायला सांगितली, कारण खूप त्याचा वाजा झाला. म्हणून मी किनगाव गाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये, छोटंसं अहमदपूर तालुक्यात. तिथलं 12वीच्या मुलींनी आत्महत्या केली होती. तिला 250 रुपये STच्या 500 भरता आले नव्हते म्हणून. तिला 10वीला 85% मार्क होते. पण दुष्काळाचा एवढा पडला, बाप कुठेतरी कर्नाटकात निघून गेला रोजंदारीवर काम करायला, भाऊ पुण्याला आला, आई भांडी धुणी करायची, पण पैसेच नाहीत. 250 रुपये भरता आले नाहीत, सायन्सचा अभ्यास. त्यामुळे तिनं आत्महत्या केली. त्यानंतर एक सुइसाईड नोट लिहून ठेवलेली होती की आई बाबा मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, पण माझ्या कुठल्या ह्याच्यावर आता खर्च बिर्च करत बसू नका. ते काय ते 10वी 12वी असतं, त्याच्यानंतर सगळे पैसे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवा. ही वस्तुस्थिती असते ग्रामीण भागातली परिस्थिती अजून. आणि मला आठवतं मी तिथंच अंबाजोगाई तालुक्यात एका गावात कार्यक्रमाला गेलो होतो. 1,00,000 रुपये त्या गावानं 10वीत तिला 98.5% मिळाले होते एका मुलीला. तिला देण्यासाठी बोलवलेलं होतं आणि मी चेक तिला दिला. तर तिच्या भाषणात मला वेगळी परिस्थिती कळाली. ती काय आपल्यासारखी मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीयाची मुलगी नव्हती. तिचे आई वडील स्मशानात ते चिता पेटवल्यानंतर ते विझवण्याचं आणि ते सगळ्याच काम करायचं, झोपडं होतं तिचं. आणि ती अभ्यास कशी करायची, ज्यावेळेला लाईट नसायची त्यावेळेला त्या चितेच्या बाहेर त्या अग्नीत अभ्यास करून तिनं 98.5% मार्क मिळवलेले होते. तिनं त्यावेळेला भाषण जे केलं त्यामध्ये ती म्हणाली की मला ना, त्यावेळेला सैराट फॉर्ममध्ये होता, मला पण हैदराबादला जायचं आहे साहेब, पण त्या आर्ची आणि परशासारखं जायचं नाही आहे, मला तुमच्यासारखं सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये IPS ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं आहे. ह्या मुलींना एम्पॉवर करणं, हे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, ही कमिटमेंट ठेवणं. कारण ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली त्यावेळेला कुसुमाग्रजांनी खूप छान कविता लिहिलेली होती. आता 75 झाले, त्यामुळे 75ची 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, स्वातंत्र्य देवता विनवणी करते. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य बारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची गुहा नसे, मेजा खालून मेजा वर्तून द्रव्य कुणाचे लुटू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, कर्मणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. गोर गरिबा छळू नका, पिंड फुकाची गिळू नका, गुणी जनावर जळू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.